तुमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तुम्हाला माहीत आहे, एक व्यक्ती आनंदात तर दुसरी दुःखात का आहे? का एकाच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घेतं तर दुसरा इतका कम दरिद्री असतो? का एखाद्या व्यक्तीत सतत भीती व न्यूनगंड आहे तर दुसरी व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे? का एकाजवळ राहायला आलिशान घर आहे तर दुसरा झोपडीत कसा बसा श्वास घेतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास जर तुम्ही उत्सुक असाल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा। डॉक्टर जोसेफ मर्फी, एक सायकोलॉजिस्ट, यांनी लिहिलेलं आणि माझ्या वाचण्यात आलेले पुस्तक आणि माझ्या फेवरेट बुक लिस्टमध्ये असणारं आवडतं पुस्तक म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, तुमच्या अंतर्मनाची शक्ती, याबद्दल मी आज बोलणार आहे। असलेले सामर्थ्य कसं ओळखायचे हे तुम्हाला या व्हिडिओत शिकायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत होईल। तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रभाव टाकण्याकरिता असणारे काही छोटे छोटे टेक्निक्स या व्हिडिओमार्फत तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तुम्ही सगळेजण भावपूर्ण प्रार्थना करत असतात आणि केव्हा करत असतात हो? ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल, काही समस्या उद्भवली असेल, घरात शांतता नांदावी, असाध्य आजार बरा व्हावा, यासाठी सगळेजण प्रार्थना करत असतात। आणि प्रार्थना म्हणजे काय हो? तीव्र इच्छा म्हणजेच प्रार्थना होय। अंतर्मनापासून म्हणजेच सबकॉन्शियस माइंडपासून प्रार्थना करत अपेक्षित फळ कसं प्राप्त करून घ्यायचे याचे वर्णन या पुस्तकात अतिशय छान पद्धतीने दिले आहे। प्रार्थना कुठल्याही विधीने पूर्ण होत नाही, बळी दिल्याने किंवा प्रसाद चढवल्याने ते पूर्ण होत नाही, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर असणाऱ्या दृढ विश्वासामुळे आणि ग्रहण क्षमतेमुळे ते। चला तर पाहूयात तुमच्या अंतर्मनाचे म्हणजे सबकॉन्शियस माइंडचे कार्य कशा प्रकारे चालते। अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या सहाय्याने तुम्ही तुमचे शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकाल। ते कसे? द ट्रेजर हाऊस विदिन यू, तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना। मौल्यवान रत्नांचा खजिना म्हणजेच तुमचे सबकॉन्शियस माइंड। ही अशी अद्भुत शक्ती आहे की जी तुमच्या आतमध्ये आहे, फक्त शोधायला हवं। तिचा वापर कसा करायचा आहे हे शिकून आणि समजून घ्यायचं आहे। हे शोधण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते। आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत असे त्यांचे ठाम मत असते आणि ज्यांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते ते स्वतःच्या कृतीवर, त्यांच्या अबिलिटीवर नेहमी डाऊटफुल असतात। मी यशस्वी झालो तर, माझा आर्थिक नुकसान झाला तर, लोक मला काय म्हणतील, अशा अनेक विचाराने ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या संधींचा कधीच लाभ घेऊ शकत नाही। मग ते यशाच्या शिखरावर न जाता आहे तिथेच थांबले असतात। तुमचा सबकॉन्शियस माइंड इतका पॉवरफुल आहे की जर तुम्ही मनात विचार केला की मला जगातील श्रीमंत माणूस किंवा यशस्वी माणूस बनायचा आहे, तर तुमचं अंतर्मन तुमच्यासाठी सगळे मार्ग मोकळे करणार। तुम्हाला येणारे अनुभव हे बाह्य गोष्टीमुळे मिळत नाही, तर तुमच्या अंतर्मनाने ह्या गोष्टीवर विश्वासामुळेच अनुभव येत असतात। नेहमी पॉझिटिव्ह विचार करा। नकारात्मक विचारांना तुमच्या मनात थारा देऊ। गोष्ट तुम्हाला हवी आहे ती गोष्ट तुम्ही एका कागदावर उतरवून घ्या आणि ट्रस्ट मी, तुम्ही केलेल्या विचारांना मिळालेली प्रतिक्रिया हे तुमच्या अंतर्मनाने तुमच्या विचारांना दिलेला प्रतिसादच असणार आहे। तुम्ही म्हणत असाल, हे सबकॉन्शियस माइंड आहे तरी काय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे। तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत, एक अनकॉन्शियस माइंड आहे जे विश्वास या तत्वावर आहे। जरी एक असले तरी ह्याचे दोन ठळक भाग आहेत, बाह्यमन आणि अंतर्मन, म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड। बाह्यमन हे तुमचा लॉजिकल ब्रेन जो लॉजिकल थिंकिंगवर काम करतो, तसेच तुमच्या लॉजिकल आणि इंटेलेक्च्युअल प्रोसेसला कंट्रोल करत असतो आणि ते इन्फॉर्मेशन आपल्या अंतर्मनाला म्हणजेच सबकॉन्शियस माइंडला पाठवली जाते।
सबकॉन्शियस माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर इनव्हॉलेंटरी ॲक्शन्स. जे अचानक असणारे ॲक्शन्स असतात त्याला कंट्रोल करण्याचे काम कोण करत असतो? हो, आपला सबकॉन्शियस माइंड. समजा एक जहाज आहे आणि त्या जहाजाचा कॅप्टन म्हणजे तुमचा बाह्यमन आहे. कॅप्टन जहाजाचा मालक असतो. त्याच पद्धतीने तुमचा कॉन्शियस माइंड तुम्हाला आदेश व सूचना देत असतो आणि ते सूचना जहाजात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाळावेच लागतात. कर्मचारी हा तुमचा सबकॉन्शियस माइंड. कॅप्टनचा निर्णय जरी चुकीचा असला तरी त्याचं पालन तुमच्या अंतर्मनाला करावंच लागतो. म्हणून तुमच्या मनाला आदेश देताना विचारपूर्वक आदेश द्या, जेणेकरून आपल्या हातून काही चुका होणार नाही. कारण आपला सबकॉन्शियस माइंड कधीही प्रत्युत्तर करत नाही. तो फक्त दिलेल्या सूचना आणि आज्ञा फॉलो करत असतो. द मिरॅकल वर्किंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस. चमत्कार घडवण्याची अंतर्मनाची शक्ती. एका महिलेच्या डोक्यातला मज्जेचा भाग झिजून गेला आणि तो निकामी झाल्याने ती अंध झाली होती. लॉर्डसला नावाचे एक धर्मस्थळ आहे. त्या ठिकाणी तिला आणण्यात आले होते. तेथे आल्यावर तिची दृष्टी परत आली. तिच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या अनेक डॉक्टरांनी सांगितले होते की तिची दृष्टीचे नसतंतू अजूनही निकामी आहेत, पण तरीही ती पाहू शकत होती. 1 महिन्यानंतर तिची दुसरी तपासणी झाली आणि रिपोर्टमध्ये ती पूर्ववत नॉर्मल झाली आहे असे सांगितले. डॉक्टरांना ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसेना. तिने तिच्या अंतर्मनावर विश्वास ठेवला होता. ती तिच्या थॉट प्रोसेसने इमॅजिन करून कसे सारे जग माझ्या डोळ्याने पाहत आहे. ती सतत पॉझिटिव्ह विचार करत असे. तिचे पॉझिटिव्ह विजन पूर्ण क्लिअर होते. म्हणून अशा असाध्य आजाराला ती मात करू शकली. ही आहे सबकॉन्शियस माइंडची शक्ती. आता आपण पाहूयात तुम्ही तुमचे मनपसंत मेसेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कसे पाठवणार. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचे मेसेज सबकॉन्शियस माइंडला पाठवा. माझा विश्वास आहे की या अदृश्य शक्तीने मला ही इच्छा दिली आहे, तीच इच्छा पूर्ण करत आहे. या स्वयंसूचनेने तुमचे संघर्ष मिटतील. आपण दिवसभर काम करून थकून रात्री झोपत असतो. काय तुमचं सबकॉन्शियस माइंड झोपत असतो? उत्तर आहे नाही, मुळीच नाही. तुमचा अंतर्मन मुळीच विश्रांती घेत नाही. झोपण्या अगोदरचे शेवटचे 5 मिनिटे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या 5 मिनिटात तुमचे सबकॉन्शियस माइंड 95% ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे झोपण्या अगोदर एक दीर्घ श्वास घ्या आणि डोळे मिटून तुमच्या मेसेजला 5 मिनिटं डीपली व्हिज्युअलाइज करा. तुमचे विचार मनातल्या मनात कंटिन्युअसली म्हणत राहा. जसे मला सकाळी 5 वाजता उठायचे आहे. तर हा मेसेज तुम्ही कंटिन्युअसली रिपीट करा. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर झोप येत नाही तोपर्यंत करत राहा. ज्यामुळे परफेक्टली तुमचे विचार तुमच्या अंतर्मनावर कोरले जातील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑब्झर्व करणार की जे मेसेज तुम्ही झोपण्यापूर्वी दिले होते तेच मेसेज तुमच्या मनात दिवसभर येत आहे. विल्यम जेम्स एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट, ते म्हणतात, जगाला हादरून टाकण्याची शक्ती तुमच्या अंतर्मनात आहे. अफाट बुद्धिमत्ताने, अचाट शहाणपणाने आणि भरमसाठ ज्ञानाने अंतर्मन समृद्ध असते. तुम्ही तुमच्या अंतर्मनावर जी अमीट छाप सोडता ती सत्यात उतरवण्यासाठी अंतर्मन अक्षरशः आकाश पाताळ एक करून टाकते. म्हणून अंतर्मनावर तुम्ही सकारात्मक कल्पना आणि रचनात्मक विचारच कोरले पाहिजे. कारण तुमचे अंतर्मन काही चमत्कार घडवीत असतो तुमच्या लाईफमध्ये. तुमचं अंतर्मन तुमच्या आयुष्याचं पुस्तक आहे. तुमचं अंतर्मन कधीही तुम्हाला प्रश्न उत्तरे विचारत नाही. तुमचा मेसेज योग्य आहे की अयोग्य आहे यावरही काम करत नाही. मेंटल हीलिंग इन एन्शियंट टाईम. प्राचीन काळातले मानसिक उपचार. प्राचीन काळामध्ये लोक कुणावर विश्वास ठेवायचे? तर साधू धर्मगुरू ह्यांच्यावर विश्वास होता.
या पवित्र माणसांमुळेच आजार बरा होतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्याकडे ईश्वराने दिलेली शक्ती आहे असे ते मानत असे. ईश्वराची मनोभावी पूजा करणे, नैवेद्य अर्पण करणे, रोग्यांवर हात ठेवून मंत्रोच्चार करणे, मंतरलेले ताईत, सिद्ध अंगठ्या, भस्म या सगळ्या विधींद्वारे आजार बरे होतात असे लोकांना वाटत असे. पण प्रत्यक्षात अंतर्मनाचा मौल्यवान शक्तीला प्रवाहित करण्याचे अनेक परिणामकारक मार्ग जुन्या लोकांनी तयार केले होते व ते आजार बरे करण्यासाठी वापरायचे. या पद्धतीने आजारावर इलाज होतो हे त्यांना माहीत होते, पण तो का व कसा होतो हे त्यांना अजिबात माहीत नव्हते. ते अंतर्मनाला अशा विधींद्वारे सूचना द्यायची. मेंटल हिलिंग इन मॉडर्न टाईम. आधुनिक काळातले मानसिक उपचार. 1776 डॉक्टर फ्रान्स अँटन मेस्मेर यांनी अनेक पेशंट्सवर मॅग्नेटिझम या हिलिंग टेक्निकचा वापर करून म्हणजेच चुंबकीय स्पर्शाद्वारे बरे करण्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी या टेक्निकचा वापर सोडून दिला. त्यानंतर त्यांनी थोड्या अंतरावरून पेशंटला हात फिरवण्याची टेक्निक वापरली. या टेक्निकचा त्या काळी फार लाभ झाला होता. मेस्मेर यांच्या म्हणण्यानुसार चुंबकीय द्रव त्यांच्या हातून पेशंटच्या शरीरात संक्रमित केले जाते आणि त्यामुळे पेशंटचे आजार बरे होतात. त्यांच्याकडे लोकांचे घोळकेच्या घोळके येऊ लागले होते आणि बरेच आश्चर्यकारक रोगमुक्तीचे किस्से नोंदविले जाऊ लागले. हे खरे आहे की नाही याची पडताळणी करण्याकरिता सरकारकडून एक समिती नेमण्यात आली होती. मेस्मेर यांनी खरोखर रोग्यांना बरे केले आहेत हे आयोगाकडून मान्य केले गेले. पण मॅग्नेटिझम टेक्निकने बरा होऊ शकतो याचे पुरावे मिळाले नाही. त्यामुळे मेस्मेर यांना देशाबाहेर काढले गेले. त्यानंतर थोड्याच काळात इंग्लंडमधील मँचेस्टर येथील डॉक्टर जेम्स ब्रीड यांनी डॉक्टर मेस्मरने केलेल्या चुंबकीय द्रव्याचा रोगमुक्तीशी काहीही संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली. त्यांनी शोधून काढले की संमोहनाच्या अवस्थेत असताना स्वयंसूचनांमुळे रोगी रोगमुक्त होतो आणि हे परिणाम पेशंटच्या कल्पनेमुळे आणि त्यांच्या अंतर्मनाला दिलेल्या सूचनांमुळे मिळत होते हे सिद्ध झाले. तर ह्या गोष्टीवरून लक्षात येते की जीवनाचा नियम म्हणजे विश्वास. तुमच्या स्वतःबद्दल, जीवनाबद्दल आणि सगळ्या प्राणीमात्रांबद्दल असणारा विश्वास. एकदा एका लेडीजला एका गंभीर आजाराने ग्रासले होते. भरपूर प्रयत्न करूनही ते आजार काही केला बरे होत नव्हते. मग त्या लेडीजने मनाशी कम्युनिकेट करायला सुरुवात केली. मनोभावे प्रार्थना करायला सुरुवात केली. ती म्हणे, माझी आई माझ्या कठीण समयी माझ्यासोबत आहे. माझ्यावर आलेल्या संकटांना ती कधीही माझ्याजवळ येऊ देत नाही. तिचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि तिच्यामुळे मी कधीही आजारी पडणार नाही, अशी ती मनोभावे प्रार्थना करत होती. तिला माहीत होते की मी माझ्या मनाच्या विचारांना बदललं तर माझी तब्येत लवकरात लवकर बरी होईल. आणि आश्चर्य, ती महिला काही दिवसातच ठणठणीत झाली. तिच्यासाठी सर्व काही तिची आई होती, तिची इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजेच तुमचे अंतर्मन. तुम्ही अशा प्रकारे बिलीफ बनवू शकता. सकारात्मक विचार करायची सवय लावून घ्या. तुमचे मन शांत करा. तुमच्या आजारी प्रियजनांसाठी प्रार्थना करायला शिका. तुम्ही जर अभ्यासात मागे असाल किंवा तुमची कोणतीही कामे होत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकता. चराचरात अंतरंगात असलेला तो परमपिता सर्व काही घडवून आणतो. प्रॅक्टिकल टेक्निक्स इन मेंटल हिलिंग. मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्रे. काही प्रॅक्टिकल टेक्निक्स आपल्या मेंटल हिलिंगला मदत करत असतात. जसे बाह्यमनाकडून अंतर्मनाकडे विचार पाठवण्याचे तंत्र. तुम्हाला जे हवे आहे त्यावर शांतपणे विचार करा आणि आपली इच्छा पूर्ण झाल्याचे इमॅजिन करा. म्हणजेच इमॅजिनेशन टेक्निकचा वापर करा. तो मेसेज लॉजिकली असल्यामुळे अगोदर तुमच्या कॉन्शियस माइंडकडे जाईल आणि नंतर सबकॉन्शियस माइंडकडे जाणार. जसे तुम्हाला जेवताना अचानक खोकला आला. आता तुम्हाला काय करायचं आहे? थोडं मन शांत करायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे की माझा खोकला हळूहळू थांबत आहे आणि आता पूर्णपणे थांबला आहे.
म्हणजेच तुम्ही कल्पनाशक्तीचा वापर करून बाह्य मनाकडून तुमचे विचार अंतर्मनाकडे पाठवणार आहात. कोणतेही काम करत असताना आपण एक कच्चा आराखडा तयार करत असतो. जसे घर बांधणी करत असताना तुम्ही घर बांधण्याअगोदर घर कशा पद्धतीने बांधला पाहिजे, कोणकोणते मटेरियल्स वापरले पाहिजे, या सगळ्यांचा एक कच्चा आराखडा तयार करत असता. माझी लाईफ मला अशा प्रकारची बनवायची आहे, त्यासाठी मला काय करायला पाहिजे, मला सगळ्यात कठीण असणारी एक्झाम कशी क्रॅक करायची आहे, त्यासाठी माझी पूर्वतयारी कशी असायला हवी, तरच माझे मन मला हवे तसे इफेक्टिव्हली इच्छा पूर्ण करेल. मनात एक चित्र तयार करा, कल्पनाशक्तीचा वापर करा. ते कसे? एक जुनी म्हण आहे, एक चित्र 1000 वाक्यांच्या बरोबरीचे असते. जसे तुम्ही ॲक्ट करणार तसे तुम्ही होणार. ही टेक्निक प्रॉपर्टी सेलिंगमध्ये वापरण्यात येते. तुम्हाला घर किंवा जमीन विकायची असेल तर आधी तुम्ही तुमच्या मनात ठरवा की मी माझ्या प्रॉपर्टीची ठरवलेली किंमत वाजवी आणि खरेदी करणाऱ्याला योग्य आहे. असे केल्यानंतर मन शांत करा आणि शरीर रिलॅक्स करा. तुमचे एक्सपेक्टिव्ह चेक तुमच्या हातात पडला आहे अशी कल्पना करा. त्याचा आनंद साजरा करा. चेक देणाऱ्याचे आभार माना. तुम्हाला स्लीपी स्टेटमध्ये जायचं आहे, म्हणजेच तुम्ही झोपण्याच्या अवस्थेत येणार. असे केल्याने रात्रभर जो तुम्ही विचार केले आहे ते व्हिज्युअलाइज होईल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिवाइज होत राहणार. हाऊ टू यूज द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस फॉर वेल्थ. अंतर्मनाची शक्ती संपत्ती मिळवण्यासाठी कशी वापरायची. तुमचे मन बँकेसारखे आहे, एखादी सार्वत्रिक वित्तीय संस्था जिच्यात ठेवलेली आणि ठसवलेली वस्तू किंवा गोष्ट वाढतच आणि मल्टिप्लाय होत राहते. मग ते संपत्तीचा असो वा दारिद्र्याचा असो. मी खूप श्रीमंत आहे, मी लखपती करोडपती आहे असे म्हटल्यावर खरोखरच तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तसं बनवणार का? बनवू शकतो, यात काही गैर नाही. पण जे काही तुम्ही म्हणत आहात ते कितपत खरं आहे याची पडताळणी केली जाते. त्यासाठी कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत वाद चालू असतो. त्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे तुमचा एक प्रॉपर फोकस तयार होतो. तुम्ही समजा पैशांबद्दल पॉझिटिव्ह विचार ठेवले आणि त्यानुसार काम करू लागले तर तुमच्या मनात नवनवीन आयडियाज येऊ लागतील. एक प्रॉपर बिझनेस प्लॅन तयार होईल. तुमचा कल श्रीमंत होण्याकडे नक्कीच जाणार आहे. कधीकधी आपले पॉझिटिव्ह अफर्मेशन का प्रत्ययास येत नाही? कारण आपण चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्या माइंडमध्ये फिट करत असता. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते, तुम्हाला रोज असे म्हणायचे आहे की मी छान प्रकारे काम करत आहे, मी श्रीमंत बनत चालला आहे, माझी विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. हे शब्द रिपीट करत जा आणि हे विधान मनात ठसवा, ज्यामुळे तुम्हालाही वाटेल की मी खरा बोलत आहे. तुम्ही जितके जास्त संपत्तीबद्दल चिंतन कराल तितके तुमच्या मनात संपत्तीची भावना आणि जाणीव घर करून राहील. ह्यामुळे तुमचे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस हे एकमेकांना सहकार्य करतील आणि ते काम प्रत्ययास येईल. या पुस्तकात आपण श्रीमंत होण्यासाठी काय करायला हवे किंवा कोणते पॉझिटिव्ह अफर्मेशन असायला हवेत ह्याबद्दलचे दाखल्यांचा खजिना लेखकांनी दिलेले आहेत. एखादा व्यक्ती प्रामाणिक किंवा अप्रामाणिक मार्गाने संपत्ती मिळवत आहे, त्यामुळे त्याची निंदा केली जाते. पण आपल्याला हे माहीत नाही की आपण आपल्या मनात इनडायरेक्टली नेगेटिव्ह विचार आणत आहोत. नकारात्मक स्थितीत जा. कोणी अप्रामाणिक मार्गाने पैसे कमवत असेल म्हणजे तो मनाचा नियमांचा उपयोग नकारात्मक पद्धतीने करत आहे. योग्य वेळ आली म्हणजे मनाच्या नियमानुसार जे व्हायचे तेच होणार आहे. त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागणार आहे. तुम्ही फक्त इतकीच काळजी घ्या की त्याची निंदा केल्याने तुम्ही नकारात्मक स्थितीत जाता. म्हणून कुणाचीही निंदा करू नये. हे माहीत असू द्यात की संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या मनातले विचार आहेत. तुमची कल्पना लाख मोलाची असू शकते. तुम्ही शोधत असलेले विचार तुमचे अंतर्मन तुम्हाला उपलब्ध करून देईलच. श्रीमंत होणे हा तुमचा हक्क आहे आणि मूलभूत हक्क आहे. या जगात तुम्ही जन्म का घेतलेला आहे? कारण तुम्ही आनंदी, समृद्धी, तेजस्वी आणि मुक्त जीवन जगण्यासाठी आलेले आहेत. या सगळ्यांसाठी आपल्याजवळ काय असायला हवं बरं? पैसा असायला हवं. श्रीमंत होण्याच्या अभिलेषेबद्दल कोणाचेही ऐकून लाजिरवाणा किंवा डाऊटफुल होऊ नका. कारण श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे संपूर्ण आनंदी आणि अद्भुत जीवन जगण्याची इच्छा होय. ती फक्त एक चांगली इच्छा नाही तर अतिचांगली इच्छा आहे. तुमच्या अंतर्मनाच्या तुम्ही संपत्तीला आकर्षित करू शकता. जरी पैसा असला
किंवा नसला तरी. आणि तुम्हाला फक्त अंतर्मनाची ताकद कळायला हवी. काही घरात मुलांना लहानपणापासूनच शिकवण दिली जाते की पैसा हे दुर्गुणाचे मूळ आहे. पैसा ही चांगली गोष्ट नाही. पैशांमुळे एकमेकांमध्ये वाद होत असतात. अशा शिकवणुकीमुळे मुले पैसा आपल्यासाठी योग्य नाही अशा नेगेटिव्ह विचाराने असल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. पैसा ही गोष्ट चांगलीही आहे आणि वाईटही आहे. हे टोटली डिपेंड आहे तुमच्या विचारांवर. तुम्ही तुमच्या अंतर्मनाचे नियम शिकून समजून घेतले तर तुम्ही लाखोचे नाही वाटल्यास करोडे रुपये मिळवू शकता आणि सोबत मिळवू शकता मनाची शांती, सुसंवाद, संपूर्ण आरोग्य आणि तुमच्या प्रतिभेची खरी अभिव्यक्तीसुद्धा. हेही लक्षात असू द्यात, धनलालसा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त तीव्र होऊन आंधळा हव्यास बनते. तेव्हा तुमचा तोल ढासळायला, तुम्हाला असंतुलित करायला कारणीभूत ठरणार. पण तुम्ही या जगात तुमच्या सत्तेचा व अधिकाराचा वापर शहाणपणाने करायला हवे. काही लोक सत्ता पिपासू असतात तर काही मिडास राजासारखे पैशाला हपापलेले असतात. काही टेक्निक्स आहे पैशाला मल्टिप्लाय करण्याकरिता. ती कशी? तुमच्या रोजचे सकारात्मक विधान हे असू द्यात की किंबहुना तुमच्या हृदयावर कोरून ठेवा की माझ्यासोबत माझ्या अंतर्मनाचे अफाट वैभव आहे. सुखी, वैभवी आणि यशस्वी होणे हा माझा हक्कच आहे. पैशाचा ओघ माझ्या दिशेने मुक्तपणे, विपुलतेने आणि अखंडपणे वाहत आहे. मी माझ्या खऱ्या पात्रतेबद्दल नेहमीच जागरूक आहे. मी माझ्या प्रतिभेला मुक्तपणे वाहू देतो आणि मला संपत्तीचे अद्भुत वरदान लाभले आहे. हे खरोखर अद्भुत आहे. लेखक इथे खूप छान उदाहरणे देऊन संपत्ती ही आपल्या आरोग्याबरोबर किती महत्त्वाची आहे हे सांगतात. आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल होणे आपल्याला प्रेम, आनंद आणि समृद्धी देतात. येथे ऑथर सक्सेसफुल होण्यासाठी असणारे स्टेप्स कोणते आहेत ते मेन्शन करतात. पहिली स्टेप, तुम्ही असे करा की जे तुम्हाला मनापासून करावेसे वाटते. सक्सेस होण्यासाठी ज्या गोष्टी तुमचा रस आहे ती गोष्ट तुम्ही करा, कारण मनापासून केलेली कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे आणि इफिशियंटली होते. सेकंड स्टेप, तुम्ही ज्या फील्डमध्ये आलात त्या फील्डमध्ये तुम्ही विशेषज्ञ किंवा मास्टर बना. या क्षेत्रातील अन्य व्यक्तीपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करा. तिसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जे काही करत आहात त्याचा फायदा फक्त तुमच्यासाठी करू नका. सेल्फिश बनू नका. त्याचा मानवजातीला कसा फायदा होईल हेही पहा, कारण यशस्वी लोक कधीच स्वार्थी नसतात. तुमचा सक्सेस इतरांना सक्सेसफुल करण्यात कामाला आणा. लक्षात घ्या, सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्या अंतर्मनाला तुमचा सख्खा पार्टनर बनवा. हाऊ सायंटिस्ट यूज देअर सबकॉन्शियस माइंड. थॉमस एडिसन, मार्कोनी, आइन्स्टाईन आणि इतर सायंटिस्ट यांनी त्यांचा प्रयोगांचे मर्म जाणून घेण्यासाठी आणि एखाद्या घटनेमागचे कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा वापर केला होता. काही जण केमिस्ट्रीत शिकलेले असतील की बेन्झिनचा केमिकल स्ट्रक्चर कसा असतो. एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव फेडरिक. ते बऱ्याच काळापासून बेन्झिनचे केमिकल स्ट्रक्चर समजून घेण्यात प्रयत्न करत होते, पण त्यांना त्याचं स्ट्रक्चर काही केल्या समजत नव्हता. त्यासाठी ते तरसून गेले होते. त्यांना आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीबद्दल चांगलीच माहिती होती. नंतर त्यांनी बेन्झिनच्या केमिकल स्ट्रक्चरबद्दल सबकॉन्शियस माइंडला मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. एकदा बसमध्ये प्रवास करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर शेपटीचा चावा घेत असलेला वर्तुळाकार गुंडाळलेल्या सापाचे चित्र उभे राहिले. सबकॉन्शियस माइंडच्या या संकेताने ते शोधत असलेले उत्तर लवकरच त्यांना सापडले. जर आपण केमिकल इलेमेंटच्या स्ट्रक्चरला रिंगच्या फॉर्ममध्ये अरेंज केले तर बेन्झिन रिंग तयार होईल. अशा प्रकारे त्याने बेन्झिन रिंगची डिस्कवरी केली. असे बरेच सायंटिस्ट आपल्या एक्सपेरिमेंटचा मर्म जाणण्यासाठी अंतर्मनाचा वापर करीत असे. युअर सबकॉन्शियस अँड द वंडर ऑफ स्लीप. अंतर्मन आणि निद्रेचा चमत्कार. आपण एक दिवसात 8 तास झोप घेत असतो, जो आपल्या 1/3 ऑफ लाईफच्या बरोबर असतो. तुम्ही दिवसभर काम करत असता, त्यामुळे थकल्यामुळे तुमच्या शरीराला आरामाची गरज असते. असा युक्तिवाद लेखकांनी चुकीचा ठरवला आहे. ते म्हणतात, झोपेत कोणीही विश्रांती घेत नसतो. आपले महत्त्वाचे अवयव तुमच्या झोपण्याच्या स्थितीत असतानाही कार्य करीत असतात. इव्हन आपले नखे, केस यांचीही वाढ झोपताना होत असते.
आपलं अंतर्मन कधीही विश्रांती आणि झोप घेत नाही. ते नेहमी झोपेत क्रियाशील असतात. उलट झोपेत असताना आपल्या प्रश्नांचे आणि अडथळ्यांचे रहस्यमय उत्तरे मिळत असतात. मानवाला दिवसातून 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. मनशांतीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी निद्रेची आवश्यकता आहे. झोपेच्या अभावी चिडचिडेपणा, हताश आणि मानसिक आजार उद्भवू शकतात. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये लेखकांनी बरेचसे टॉपिक्स घेतलेले आहेत आणि त्या टॉपिक्समध्ये खूप काही टेक्निक्स आहेत. त्याचं वर्णन त्यांनी अतिशय छान पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. चला फ्रेंड, आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या अशाच मोटिवेशनल व्हिडिओसोबत. धन्यवाद.